नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणार आहे. मैदान आहे. या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी साजरे होत असतात. तळेगाव दाभाडे तसेच मावळ तालुक्यात पहिल्यांदा असा एक उपक्रम या ठिकाणी होणार आहे. नक्की कोणता उपक्रम असणार आहे, आपल्यासोबत काय आयोजक असणार आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात ही माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण काळखेवाडी या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी साधारण 2-3 दिवसानंतर एक विशेष असं उपक्रमाचे आयोजन आपल्यामार्फत केलेलं आहे. तर आपण नक्की काय सांगाल, काय माहिती द्याल? 11 जानेवारी रोजी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी यांनी एक आगळा वेगळा असा मकर संक्रांतीनिमित्त एक पतंग महोत्सव घेतलेला आहे. हा पतंग महोत्सव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आहे. यामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रकारच्या पतंग आहेत आणि आम्ही येथील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना जवळजवळ 200 पतंग आम्ही उडवायला देणार आहेत. अशा पतंगाचा आम्ही आगळा वेगळा तळेगावात प्रथमच हा पतंग महोत्सव साजरा करत आहोत. आणि या पतंगाला जोड म्हणजे आम्ही इथं विविध नाश्त्याची सोय असे त्यांचे नाश्त्यावाले जे उद्योगधंदेवाले आहेत त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे. आणि याचं उद्घाटन मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुनीलांना शेळके व आपल्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री संतोषजी दाभाडे तसेच आमच्या काळखेवाडीतील नगरसेविका ताई काळोखे व आमची पुतणी ऋतुजा काळोखे भगत या उपस्थित राहणार आहे. त्या निमित्तानं आम्ही एक तसेच या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री प्रांजली पवार या उपस्थित राहणार आहे. तरी सर्व नागरिक बंधू भगिनींना नम्रतेची विनंती की या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी असे मी रोटरी क्लब तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे करत आहे. धन्यवाद सर.